स्वामींचं दर्शन मला वेळोवेळी घडतंय प्रत्येक व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। हे घर स्वामींचं आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो आणि मग आता छान स्वामी आले, स्वामी आता सगळं पुढे नेत आहेत। पण स्वामींच्या कृपेने आता आम्ही आलो आणि ते खूप आनंदी आहोत। आणि मग स्वामींनी आम्हाला इथपर्यंत आणलं। कोकण तेव्हा आमच्या ह्याच्यात आलं, तोपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं सूर्यास्ताच्या वेळी एक्झॅक्ट कोण साधून जे डॉट त्या मिनिटाला त्याच्यामध्ये आहुती द्यायची असतात, त्याला अग्निहोत्र असं म्हणतात। हे अग्निहोत्र इथे रोज सकाळ संध्याकाळ केलं जातं। मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण हरचेरी गावात आलेलो आहोत आणि यापूर्वी मला वाटतं आपण महालक्ष्मी नर्सरीच्या व्हिडिओसाठी या गावात आलो होतो आणि आता दुसऱ्यांदा मला या गावात यायचा चान्स मिळालेला आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे हॅपी इको विलेज ब्लॅक टर्मेरिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर। मला सांगायला आवडेल की अनेक मेट्रो सिटीजमध्ये राहणाऱ्या, शहरात राहणाऱ्या जोडप्यांचं जे स्वप्नवत आयुष्य असतं, जे ड्रीम लाईफ असतं, ते आयुष्य हे जोडपं जगतंय आणि त्यासाठीच आपण इथे आलेलो आहोत त्यांना भेटायला। नमस्कार। नमस्कार। नमस्ते। सुरुवातीला मला आपला परिचय जाणून घ्यायला आवडेल। मी दीपाली आणि मी प्रणित। आम्हा दोघांना ह्या गावामध्ये डीपी म्हणून ओळखलं जातं। अच्छा, सर्वप्रथम एक वेगळा प्रश्न मला विचारायला आवडेल, ते म्हणजे दीपाली प्रणित म्हणून तुम्हाला सर्वच जण ओळखतात, पण तुमचं पूर्ण नाव काय आहे? कारण ते तुम्ही एक सस्पेन्सफुल असा विषय ठेवल्यासारखा आहे। कसं असतं की म्हणजे मला असं वाटतं स्पेसिफिकली, प्रणित तर नेहमी सांगतो माझं नाव प्रणित तारी, पण मी सांगताना माझं नाव दीपाली प्रणित सांगते। मला असं वाटतं की आपण ज्या क्षेत्राशी किंवा ज्या व्यक्तीशी पूर्णपणे जुडलेलो आहोत ते कुटुंब आपलं असतं आणि ते कुटुंब पूर्णपणे आपल्याबरोबर कनेक्टेड असतं। तर मला वाटतं की ह्या वेगळ्या वाटेवर चालताना खरं कुटुंब म्हणून हात जोडीदार होता। सो ही इज ऑलवेज अ बेटर हाफ। आणि त्यामुळे दीपाली प्रणित हे माझं नाव आहे। ॲक्च्युली ऑन पेपर माझं नाव दीपाली पांचाळ असं आहे, पण आता माझं नाव दीपाली प्रणित असंच आहे। ओके मॅडम, तुमचं माहेर कुठे होतं? कोकणाशी संबंध कधी आला? माझं माहेर नाशिक आहे। त्यानंतर मुंबईमध्ये अनेक वर्ष आम्ही म्हणजे आमचं तरुण पण सगळं मुंबईमध्ये गेलो, तिथेच आमची दोघांची भेट झाली। आणि त्यानंतर कोकणामध्ये आम्ही गेल्या 6 वर्षापूर्वी आलो आणि स्थायिक झालो। अच्छा, बेसिकली माझं शिक्षण झालंय वकिलीचं, पण मी वकील म्हणून माझी ओळख कधीच करून देत नाही। आणि प्रणितचं झालंय कम्प्युटर इंजिनियर म्हणून। अच्छा, पण तोही इंजिनियर नाहीये तसा। ओके, तर आम्हा दोघांना ना आमचं दोघांचं शिक्षण किंवा फील्ड तेवढंसं आवडायचं नाही। मग स्वतःचा जो आनंद आहे ना, बेसिकली वी आर हॅपीनेस फाउंडर। सो स्वतःची आवड नक्की कशामध्ये आहे, नक्की आपल्याला काय आवडतंय, नक्की काय केल्यावर मजा येते, हे जेव्हा आम्ही शोधत होतो त्या दरम्यान आमचं काउन्सिलिंग फील्डची म्हणजे ओळख झाली। पण ते करताना आम्हाला आणि गोष्ट जाणवत गेली की कळत न कळत काउन्सिलिंग शिकताना आम्ही एका कॉर्पोरेट लाईफमध्ये अडकलो। आणि ते आम्हाला नको होतं, कारण आम्हाला पहिल्यापासून अशा गोष्टींची जाणीव होती की आपल्याला निसर्गाची आवड आहे, आपल्याला खुशाल चेंडू म्हणून आम्हा दोघांना जगायला आवडतं बेसिकली। सो आम्ही भटकत असायचो कायम। अच्छा, आणि तुला खरंच सांगते की त्या दरम्यान आम्ही 2015 मध्ये असं ठरवलेलं की आपल्याला एक अशी जागा बनवायची की ज्या जागेत आनंदाने आणि यशस्वीपणाने कसं जगता येईल अशी एक जागा बनवायची, प्रॅक्टिकल मॉडेल। आणि मग स्वामींनी आम्हाला इथपर्यंत आणलं। कोकण तेव्हा आमच्या ह्याच्यात आलं, तोपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं। कोणीतरी कोकणातल्या व्यक्तीने विचारलं की तुम्हाला इथली जागा चालेल का? अच्छा, तेव्हा आमचे ऑफिसेस बंद झाले होते, कोरोनामध्ये, लॉकडाऊन मध्ये सगळं इश्यूज झाले होते। तर मग आम्हाला असं होतं की आता जर आपण ऑनलाईनच काम करतोय तर स्काय इज द लिमिट, आपण कुठूनही हे करू शकतो, कुठूनही करू शकतो। सो ही जागा मिळाली। बेसिकली आम्हाला केमिकल फ्री लाईफ जगायचं होतं, बरोबर। आणि मग केमिकल फ्री जागा मिळाली। अच्छा, इथे आल्यावर आम्हाला केमिकल फ्री पाणी, केमिकल फ्री जागा, केमिकल फ्री वातावरण मिळालं। सो आम्ही तेव्हा इथे या जागेत आलो आणि तेव्हा आम्हाला या गावाचं नाव कळालं। अच्छा, हॅपीली आणि यशस्वी हे एकत्रित जगू शकतात। सो दिस इज हॅपी इको विलेज। आम्हाला जी ओढ होती पहिल्यापासून की आपल्याला नैसर्गिक वातावरणामध्ये अगदी छान जगायचं, म्हणजे किलबिल किलबिल पक्षी बोलती, जुळजुळ जुळजुळ झरे वाहती, पानोपानी फुले बहरती, फुल पाखरे वर बिरबिरती, अशा पद्धतीचं आयुष्य आम्हाला जगायचं होतं आणि ते आम्ही जगायला सुरुवात केली। अच्छा, ते करताना काय काय प्रचंड अडचणी येतात रे बाबा, म्हणजे असं काही हे काय असं एकदम छान स्मूथ नाहीये, बरोबर। सो हे करत असताना ज्या अडचणी आल्या आणि ज्या पद्धतीने आपण जगायला सुरुवात केली त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आम्हाला खूप वरती आणि खूप वेगळ्या लेव्हलला घेऊन गेल्या। आणि तुला खरंच सांगते, पहिल्यापेक्षा बेटर लाईफ, बेटर इन्कम आणि बेटर हेल्थ, या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही ग्रेट लाईफ आता जगतोय। अच्छा, आणि स्वप्नातलं आयुष्य जगतोय। आणि हळद ना
आमच्या आयुष्यात आली बेसिकली. अच्छा. म्हणजे काळी हळद अशी काय आम्ही ठरवून की नाही आपल्याला काळीच हळद करायची आहे अच्छा. असं नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की तुम्ही इथे पहिले आलात की काळी हळद पहिले आणली की काय केलं, असं पण आम्हाला लोक विचारतात. बरोबर. आमच्या दोघांच्या डोक्यामध्ये तुला खरंच सांगते की आम्हाला हे कळलंय की आम्हाला हळदीने निवडलंय. अच्छा. सो आम्ही नाही ते सिलेक्ट केलंय, ह्या कामाने, ह्या प्रोजेक्टने, ह्या ओव्हरऑल सगळ्या गोष्टींनी आम्हाला निवडलेलं आहे. आणि पहिल्याच वर्षात इतका जबरदस्त रिझल्ट आला आम्हाला की तिने आम्हाला तारून धरलं. बर. आणि मग काळ्या हळदीची रोपं विकली जायला लागली, काळ्या हळदीचं बियाणं विकलं जायला लागलं, काळ्या हळदीची पावडर विकली जायला लागली. आणि आज म्हणजे त्या दरम्यान ना आम्हाला खूपशे चुकीचे प्रश्न पण यायचे की म्हणजे रोज असे शेकडो प्रश्न यायचे की मग ती जादू टोनावाले लोक किंवा असे सगळे, म्हणजे तू बघशील कुठल्या सोशल मीडियावर की मग ते सगळे मग अशी आहे का तशी आहे का, मग कुलप उघडून दाखवा, मग कापूर जाळून दाखवा, म्हणजे ते सगळे प्रकार खूप व्हायचे. मग आम्हाला कळायला लागलं की अरे हे नाहीये आणि काय आहे. काळी हळद ही खरंच चमत्कारी आहे. अच्छा. पण कुलूप उघडणं म्हणजे चमत्कार नाही, ते टेक्निक आहे. अच्छा. चमत्कार तर वेगळाच असतो, तो लोक बघतच नाहीयेत. ओके. आणि ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. ते जे कुलूप उघडणं वगैरे विषय आहे तो काय म्हणायचा, खोटा 100% फ्रॉड. त्यातला एकही व्यक्ती तुम्हाला फोटो दाखवतो का? कारण मी गंमत बघितली आता जेव्हा आपलं कॉन्टॅक्ट झालं आणि काळी हळद हे 2 शब्द जेव्हा आपण युट्यूबवर सर्च करतो तेव्हा असंख्य शॉर्ट्स व्हिडिओज ज्या येतात त्या ह्याच गोष्टीच्या येतात. त्यामुळे इतकं बॅड इम्प्रेशन त्या गोष्टीचं एक समाजात पसरलेलं आहे. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तोच प्रयत्न करणार आहोत की काळी हळद या विषयाचं जे प्रेझेंटेशन आपल्याला करायचे ते सायंटिफिक बेसिसवर करायचे आणि आपल्याला अभ्यास केलेल्या आणि सुशिक्षित लोकांकडून ह्याची माहिती जाणून घ्यायची. मला सुरुवातीला दाखवायला आवडेल की आपलं कोकणातलं लाईफ जगताना ह्या कपलने, जोडप्याने हे जे आपण प्लास्टर करतो शक्यतो भिंतीला, परंतु इथे मातीचं आणि शेणाचं मला वाटतंय हे लिंपण केलेलं आहे. हो. आणि आपण मला वाटतं आपलं एकदा घर पण ये ना दादा, खूप पसारा आहे, फक्त लक्ष पसाऱ्याकडे द्यायचं नाही. हरकत नाही. स्वामींचा श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींचं दर्शन मला वेळोवेळी घडतंय प्रत्येक व्हिडिओमध्ये. त्याच पद्धतीने इथे सुद्धा स्वामींनी बोलावून घेतलेलं आहे असं मी म्हणेन. हे घर आहे. ओके. श्री स्वामी समर्थ. हे घर स्वामींचं आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो. खूपच सुरुवातीला सुंदर अशा प्लेट्स आहेत बाहेर लावलेल्या. इथे स्वामी आहेत आणि हे सगळं मुंबईचंच आमचं सामान होतं, ते म्हणजे इथे घेऊन आलो आम्ही आणि इथे काम चालू केलं. सो घर कम्प्लिटली शेणाने सारवलेलं आहे, पत्र्याच्याच घरामध्ये राहतोय. बरोबर. पण इथलं वातावरण जर बघशील ना, आता हे जे शेणाने सारवलेल्या भिंती असल्यामुळे काय होतं की जेव्हा बाहेर खूप थंडी असते ना तेव्हा आतमध्ये गरम असतं. अच्छा. आणि जेव्हा बाहेर खूप गरमी असते तेव्हा आतमध्ये थंड असतं. सो जमीन पण शेणाची सारवलेली असते. आणि गहू आधारित अशीच संस्कृती किंवा गहू आधारित असंच आम्ही घर म्हणजे आमचं ठेवलेलं आहे. आणि खूप वेळा असं येतं की मग फरशी का नाही बसवली किंवा हे का नाही केलं, पण ती इच्छाच नाहीये. बरोबर. ही आमची जॉय बरं का. जॉय इकडे ती एकदम मराठी मीडियम. ही जॉय, हे पण आमचे दोघं जण म्हणजे हॅपी आणि जॉय हे आमचे. बरोबर. हे सगळी माणसं आमच्या बरोबरीची आहेत. मग बिबट्याचं वगैरे दर्शन कधी झालं की नाही? बऱ्याच वेळेला झालं ना. बरोबर. खऱ्या अर्थाने नैसर्गिक जीवनाचा आनंद. येस येस येस. आणि स्वप्नवत रे, अगदी लहानपणापासून बघितलेली स्वप्न. बरोबर. पूर्वी ही रूम आमची राहण्याची रूम होती, एकच रूम होती. ओके. आणि मग नंतर हळूहळू हे व्हायला लागलं. इथे ही मंडळी आमची सगळी. बरोबर. आमची सगळी वर्क फॅमिली. ओके. आता काय सुरू आहे इथे नेमकं? दाखवते. काळ्या हळदीची रोपं पॅक केली जातात. ओके. ही रोपं पॅक केली जातात. आता सध्या काय होतं ना, आमच्याकडे जी पण शेड असेल ना त्या शेड खाली पसारा. अच्छा. म्हणजे पावसात वाचण्यासाठी जेवढ्या पण शेड आहेत त्या सगळ्या अशा भरलेल्या आहेत सध्या. बरोबर. आणि आता ही रोपांचं पॅकिंग होतंय. ही अभिमंत्रित रोपं असतात, ही लोकांच्या घरी जाण्याच्या अगोदर अशा पद्धतीने प्रॉपरली पॅक केली जातात. अभिमंत्रित नेमकं काय करता आपण याचं? दाखवते तुला मी वरच्या शेडमध्ये. इथे आणि पण काही गोष्टी आहेत, जसं हे मशीन कसलं आहे? हे जे आहे ना, हे शेण आणि बाकी हर्बल मटेरियल मिक्स करण्याचं मशीन असतं. ओके. ह्याला मिक्सर म्हणतात. हे धूप स्टिकचं मशीन आहे. अच्छा. ही सध्या पिवळी हळद दळतोय. इथेच आम्ही म्हणजे पूर्णपणे जे काय बनवतो, मटेरियल बनवतो, काळी हळद बनवतो किंवा पिवळी हळद बनवतो, तर त्याचं दळण इथे करून त्याची पावडर पण आम्ही ऑर्गॅनिकली लोकांना देतो. आणि काळ्या हळदीची पावडर पण खूप मोठ्या प्रमाणात घेतली जाते. तर ती ऑर्गॅनिक असते आपल्याकडे पूर्णपणे. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
म्हणजे आता मुख्य प्रोडक्ट आपलं जे आहे जे आपण लोकांना देतोय ते ही आहेत सध्या ही रोग, आणि बाकी बाय प्रोडक्ट्स पण त्या अनुषंगाने जी होतात ती सगळी आपण बनवतोय बरोबर. असं. ओके. सो इथे प्रत्येक घर, प्रत्येक रूम ही शेणाने तशी सारवलेली आहे. सो म्हणजे त्याची एक वेगळी वैदिक एनर्जी इथे आणि हे तुम्हाला आपले बघायला मिळते. सहकारी सगळे गावातलेच. हो, हे सगळे अच्छा. गावातली मंडळ. आता अच्छा. जवळपास 13 लोक आपल्या बरोबर असतात रोज. ओके. 13 लोक. हा, 13 लोक रोज असतात रेग्युलरली. बर. त्या व्यतिरिक्त जर काही काम असेल म्हणजे लावणी असेल किंवा हे असेल तर त्याच्या पुरता मग परत 7-8 लोक एक्स्ट्रा येतात. बर बर. 13 मंडळी आता गावातली रोज इथे असतात. अच्छा अच्छा. हो. इथे येऊन मला 2 महिने झाले. बर. सुरुवातीला यांनी दाखवलं असं नाही असं करायचं, त्यानंतर मला ते यायला लागलं. अच्छा. हां. काळी हळद हा विषय तुम्हाला पूर्वी माहिती होता? नाही, मला माहिती नव्हता. अच्छा. इथं आल्यानंतर माहिती झाली. तुम्ही इथेच होतात राहायला गावात की बाहेर होतात? मी रत्नागिरीला कामाला होतो. ओके. तिथून मग इथे आलो. अच्छा. पण मग गावात एक काम मिळाल्याचा आनंद आहे? हो हो. गावातल्या गावात तुम्हाला रोजचं काम आहे? हो. बर. मला इथे येऊन 8 महिने झाले. अच्छा. आता काय काम सुरू आहे तुमचं? आता हळदीची रोपं भरतोय आम्ही. बर. आणि घर किती लांब आहे इथनं? घर माझं अर्धा तास लागतो यायला. अच्छा. सर मॅडम आम्हाला सांभाळून घेतात, काय चुकलं तर सांगतात. बर. म्हणजे कुटुंबासारखं वातावरण सगळं असतं. कुटुंबासारखं वातावरण. बर. माझं नाव सांची स्वप्नेश लिंगायत. हरचेरी गावामध्ये लिंगायतवाडी आहे. अच्छा. तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे आतापर्यंतचा? खूप चांगला आहे. म्हणजे ही एक कामाचं ठिकाण नाही तर हे एक आमचं घर असल्यासारखं इथे फील होतं. असं आपलं कुटुंब आहे. बरोबर. इथे सुरुवातीपासून तुम्ही काय काय लावलं? हे अळू वगैरे मुद्दामून लावलं असेल ना? हा, हे गोकर्ण आहे. अच्छा. इथे की नाही म्हणजे जे मिळेल ते उचलून आणलेलं आहे. आता ही संपूर्ण जी पसरलेली आहे ही संपूर्ण व्हाईट अपराजिता म्हणतात त्याला. बर. हा, त्यानंतर काळी हळद तर उगून आलेली दिसते बघा. ही आता ही सगळी उगून आलेली हळद, ही ही काळी लावलेली हळदच नाही. आहे? ही काळी हळद. Actually ही आम्ही लावलेली नाहीये. ओके. स्वतःहून आलेली. नाही, हा स्वतःहून म्हणजे आम्ही जे हळद धुतल्यानंतर जे तुकडे पडतात अच्छा. ते अशा आम्ही इथे त्याचं पाणी टाकतो, बरं. त्याच्यात आलेली हळद आहे. बर. किंवा भरपूर तुळस आहे इथे. म्हणजे लिलीची झाडं जर रोपं म्हणशील ना तर 30-40 प्रकारच्या लिलीची रोपं आहेत. बर. त्यानंतर हा फणस आला आहे इथे. हे बघ, ही पण किती सारी काळी हळद आली बघ. हो. त्यानंतर ही काळी रेष असणं म्हणजे ही खुणा आहे का? त्यातली एक खूण आहे. फक्त काळी रेष म्हणजे काळी हळद असं नाही होत. बर. काळ्या हळदीला काळी रेष असते, पण आणिही इतर काही हळदी आहेत ज्यांना काळी रेष असते. अच्छा. त्यामुळे जर फक्त काळी रेष आली नाही तुमच्या पानावरती तर तुमच्याकडे चुकीची हळद आली असं नाहीये. असं नाही. जर ही हळद सावलीमध्ये वाढवली बर. तर त्याच्यावर रेष येणार नाही. ओके. पण ही उन्हामध्ये नैसर्गिक वातावरण आहे तर तुम्हाला अशी दिसणार आहे. आपण इथे आता काही कंद बघतो. इथे आपल्याला बरेच वेळा काळी हळद म्हणून तुम्हाला कोळशासारखं काळं काहीतरी दाखवतात. अच्छा. तर ते कम्प्लिटली फ्रॉड आहे. बरं. जर तुम्हाला कोणीतरी काहीतरी काळं दाखवते 100% तर तो 100% फ्रॉड आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची. इथे आपल्याला 2 प्रकारची कंद दिसत आहेत. हो. इथे ही जी आहे ही पिवळी हळद आहे, ही आहे काळी हळद. हो. आता इथे याच्या आकारांमध्ये पण डिफरन्स दिसतोय. बरोबर. कारण पिवळी हळद ही हायब्रिड आहे हो. आणि काळी हळद ही नैसर्गिक आहे. बरोबर. नैसर्गिक असल्यामुळे भली मोठी ती कधीच नसते. अच्छा. लोक आम्हाला असे पण प्रश्न विचारतात की आम्हाला म्हणजे ते बुवाबाजीवाले लोक जे असतात ना ते विचारतात आम्हाला 300 ग्रॅमचा कंद मिळेल का, 500 ग्रॅमचा कंद मिळेल का. अच्छा. तर ते काय सुरण नाहीये ना, ती हळद आहे. त्याचे कंद तुम्हाला अशा प्रकारचे म्हणजे 100 ग्रॅम पर्यंतचे कंद मिळू शकतात. बरोबर. त्याच्यापेक्षा वरती कंद मिळणं कठीण आहे. हे जे आहेत हे पिवळ्या हळदीचे आहेत, बरोबर. हे जे आहेत हे काळ्या हळदीचे आहेत. बरोबर. आता ही जी पिवळी हळद आहे दोन्ही हे बाहेरून तुम्हाला आल्यासारखे सोनेरी दिसतात. होय. आता ही जी पिवळी हळद आहे ही आतमधून अशी दिसते. आता ही पण किती ओरिजिनल आहे बघ, कारण ग्रीन कलर आहे त्याचा. होय. म्हणजे ऑर्गॅनिक आहे ना पूर्णपणे. बरोबर. बरोबर. तर ती एकदम अशी जे आता अंकुरण सुरू झालंय बरोबर. ऑरेंज कलर मध्ये दिसते ती एकदम पूर्ण. बरोबर. आणि ही जी आहे ही कृष्ण हरिद्रा. तर ही कृष्ण हरिद्रा जेव्हा आपण ओपन करून बघू, ही बघ आता ही पांढरट पडायला सुरुवात झाली. ओके. पण ही बघ आतमध्ये तुला निळसर काळपट ग्रे दिसते. हो हो. आता हा जो रंग आहे ना ह्याला कृष्ण हरिद्रा, कारण हा श्रीकृष्णाचा रंग आहे. ओके. ही जेव्हा डिसेंबर मध्ये काढली असते ना तर तुला डार्क निळी दिसली असते. अच्छा. त्यानंतर मधल्या काळामध्ये ती काळपट ग्रे होते. बर. आणि आता जेव्हा अंकुरणाची स्टेज यायला लागते ना तेव्हा तुम्हाला ती अशी पांढरट दिसायला लागते. बरोबर. सो हा आहे काळ्या हळदीचा ऍक्च्युअली गुणधर्म आणि ह्याच्यावरून काळी हळद ओळखायची असते. ओळखली जाते. काळी हळद म्हणजे फक्त लाईनवरून ओळखायची नसते. बरोबर. त्याच्या पानाला लाईन असते. बरोबर. पण म्हणजे लाईन असलेली प्रत्येक हळद काळी हळद नाही होत. बरोबर. ओके. सो ही आहे आपली काळी हळद. येस.
ह्याच्यामध्ये जे कर्क्युमाइनचं प्रमाण असतं, कर्क्युमाइन म्हणजे औषधी तत्व, ते काळ्या हळदीमध्ये सगळ्यात जास्त असतं. बरोबर. त्यामुळे तिला महाऔषधी असं म्हटलं जातं. बरोबर. येस. त्यानंतर हा चाफा आहे लाल. हो हो. इथे भाजी आली उगून, त्यामुळे अगदीच कधी काहीच भाजी नाही मिळाली तर घरातली भाजी तोडून खाऊ शकतो. येस. इतकं सुंदर लोकेशन आहे तुमचं. ॲग्रो टुरिझमचा तुम्ही विचार, कारण बरेच प्रेक्षक आपले विचारत असतात की आम्हाला इथे राहायला मिळेल का, म्हणजे आपण असे जे लोकेशन दाखवतो वेगवेगळे, तर अनेक व्हिडिओज मध्ये कमेंट खाली नक्की आवर्जून असतात की आम्हाला इथे राहायला मिळेल का, राहायची सोय कशी होईल. तर मला खात्री आहे की ह्या व्हिडिओ खाली सुद्धा असं लोक विचारू शकतात, कारण इतका सुंदर निसर्ग आणि प्लस तुमचा हा जो एक युनिक प्रोजेक्ट आहे काळी हळद, तर त्या अनुषंगाने लोकांना ह्यात खूप इंटरेस्ट असणार. असं नाहीये की लोक इथे इन्व्हायटेड नाहीत, लोक इथे 100% इन्व्हायटेड आहेत. लोकांनी इथे यावं, हे शिकावं, हे कॉपी करावं, बरं, आणि स्वतःकडे जाऊन करावं, किंवा त्यांना जर काही हेल्प लागली तर आम्ही करू शकतो. अच्छा. जी लोक शांतता शोधायला येणार आहेत ते इथे नक्की येऊ शकतात. इथे हो हल्ला आणि फक्त नॉनव्हेज आणि हे सगळं खाण्यासाठी, म्हणजे चंगळवादासाठी येणार असेल तर त्यांनी इथे न आलेलं योग्य. पण जर इथे नक्कीच त्यांना जर शांतता हवी असेल, एक नैसर्गिक पीस हवा असेल, शांतता हवी असेल आणि काहीतरी शिकायचं असेल, तर ते सगळेजण वेलकम आहेत. नक्कीच नक्कीच. आपण ती बिल्डिंग बघितली जिथे आता तुमचं काम सुरू आहे पॅकिंगचं, त्यानंतर इथे हे घर जिथे तुम्ही राहताय, आणि आता ही तिसरी बिल्डिंग जी आहे, बाहेर खुर्च्या मांडलेल्या आहेत, तिकडे किचन आहे, मला वाटतं ओपन किचन. तर ह्या बिल्डिंगचा नेमका काय उद्देश आहे? आम्हाला पहिल्यापासून आवडतं की आपल्याकडे खूप लोकांनी यावं, खावं, प्यावं, आपण सगळ्यांनी एन्जॉय करावं. तर इथे 15-20 जण बसू शकतात एवढी जागा इथे आम्ही एका वेळी जेवू शकतो असं बनवलेलं आहे. आणि हे किचन जे आहे हे कम्प्लिटली बायो किचन आहे, म्हणायला हरकत नाही. आता इथे चूल असतं, चुलीवरच्या भाकरी वगैरे आम्ही रोजच खातो. त्यानंतर ही माझी आई. अच्छा, नमस्कार. ही माझी आई. इथे गॅसवरती जेवण बनतं. माकडांनी फक्त घेऊ नये अशा वाटणाऱ्या वस्तू असतील त्या आम्ही खोलीत ठेवतो. बरोबर. बाकी किचन ओपन आहे. अच्छा. हे खास तुपाचं सेक्शन आहे. ओके. इथे आम्ही तूप जे आहे इथे दूध तापतं. हे 8 तास दूध तापतं. सकाळी लावलंय शेण्यांवर, ते मातीच्या मडक्यात ठेवलंय. बरं. मग ते रात्रीपर्यंत तिथे तापणार आणि मग नंतर त्याच्यामध्ये आम्ही विरजण घालणार. विरजण घातल्यावर उद्या सकाळी त्याचा घुसळणार. ह्या सगळ्या गोष्टी अगोदरपासून माहिती होत्या प्रोसेस, की इथे आल्यावर कोणाकडनं शिकलात? इथे कसं, इथे आल्यावर नाही शिकले, शिकत गेले. म्हणजे जसं दिल्लीला जाताना कुठली स्टेशन लागतात हे आपल्याला दिल्लीच्या गाडीत बसल्यावर कळतं. येस, तसंच आहे हे सगळं. हळूहळू आपल्याला तुम्हाला लोक शिकवत जातात. बरोबर. आणि मग त्याच्या डीप मध्ये आपण जात गेलो की मजा येते. बरोबर. तुमचं माहेर कुठे होतं? माझं माहेर मुंबईचं आहे. मुंबई. बदलापूर. लहानपणापासून शहरात? तिकडे शहरातच. बर. आणि त्याच्यानंतर सासर? नाशिकला. तुम्हाला कधी तुमच्या आयुष्यात वाटलं होतं की आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात आपण कोकणात येऊ? नाही. किंवा पुढे आपलं आयुष्य इतक्या सुंदर निसर्गरम्य परिसरात असेल असं कधी वाटलं होतं का? नाही, शक्यच नव्हतं. आणि रत्नागिरीत हे माहितीच नव्हतं. अच्छा. आता इथे प्रत्यक्ष आल्यावर तुम्हाला कसं वाटतं? मला एकदम छान वाटतं. पहिल्यांदा भीती वाटत होती की आपण एवढं लांब जाणार, पण आता काही वाटत नाही. आता 3 वर्ष झाली येतेच नाही. अच्छा. म्हणजे कधी स्वप्नात ते बघितलं नव्हतं ते सगळं बघायला मिळतंय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि एकदम छान ते त्यांच्या पद्धतीने पुढे जात आहेत. आपण त्यांना फक्त मागणं साथ द्यायची. बरोबर. हे पोरं आपली जेव्हा पुढे जातात तर ते जातात तेव्हा पहिल्यांदा मोठे लोक त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. ठाण्यामध्ये त्यांचा एकदम सेटल झालेला होता बिझनेस त्यांचा. बरोबर. तो म्हटलं ठाणे सोडून एकदम रत्नागिरी, त्याच्या अगोदर मुरबाडला चाललो होतो, मुरबाडनंतर एकदम रत्नागिरीत धरलं. अगं म्हटलं रत्नागिरी आपण कधी बघितलेलं नाही, कधी काय नाही. सगळं सांगायचे मात्र घरामध्ये काय करायचं काय नाही सगळं सांगायचे. बरोबर. आणि तिच्या बाबा तर तेव्हा गेलेले होते, तर त्यांनी ते यायचं म्हणजे मुश्किल झालं असतं. पण मग नंतर मी बघितल्यानंतर म्हटलं नाही काहीतरी चांगलं करतायत, करू द्या म्हणून. मग पण पहिल्यांदा खूप मागे घेण्याचा प्रयत्न केला, नका जाऊ, हे करू नका, तिथे असं असतं तसं असतं. अनुभव पण त्यांना पण आला अनुभव, पण ते त्याच्यात टिकून राहिले. बरोबर. आणि मग आता छान स्वामी आले, स्वामी आता सगळं पुढे नेत आहेत. इकडनं जवळपास 1 किलोमीटर या साईडला आणि 2 किलोमीटर त्या साईडला काहीच नाहीये. आणि या पूर्ण असा जंगलामध्ये असलेला आपला हा प्रोजेक्ट आहे. बरं, शहरातून यायचं, शहरी भागातून मांडल्यानंतर म्हणजे ते 24 तास लाईट असतात, त्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला असतात, ह्या सगळ्या गोष्टी. अशा वातावरणातून इकडे येऊन बऱ्याच वेळेला आम्ही दोघं पण नसतो आणि संध्याकाळी ती एकटी राहते इथे. बरं, आजूबाजूला सगळे प्राणी आहेत, म्हणजे वाघ आहेत त्यांना किंवा बाकी सगळे प्राणी आहेत इथे. ह्या सगळ्या प्राण्यांमध्ये ती राहायचं इथे आणि आम्हाला सपोर्ट करायचा, ही खरंच गोष्ट खूप मोठी आहे. आम्हाला तिला मनापासून वाटतं, म्हणजे ती सगळ्या गोष्टींची काळजी घेते आणि तिला जेवढं जमेल ना त्या सगळ्या गोष्टी कळते.
बरोबर. म्हणजे आता संध्याकाळी आम्ही रत्नागिरी जातो कधी कधी डिस्पॅच असेल आणि रात्री ती इथे एकटी असते आणि एकटी सांभाळते सगळ्या गोष्टी. त्यामुळे तिचं खरंच कौतुक वाटते सगळ्याचं. खरंय खरंय. एक गोष्ट खूप मनापासून जाणवायची, जेव्हा इंजिनिअरिंग केल्यानंतर जेव्हा आम्ही जॉबला जायचो, म्हणजे मी ज्या जॉबला जायचो तेव्हा जाणवायचं की नाही अरे आपण आपल्यासाठी जगत नाहीत. म्हणजे मला असं बऱ्याच वेळेला मनापासून वाटतं कधी कधी आपण आपल्यासाठी जगतच नसतो, की आपण जे काही करतो शहरातली लोक ती इतरांसाठी जास्त असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी नेहमी म्हणतो की बरीचशी लोक जी नोकरी करतायत ती स्वतःसाठी करतच नाहीयेत. तिथे टीव्ही फ्रीज कंपन्यांचे हप्ते भरण्यासाठी, होम लोनचे हप्ते भरण्यासाठी, इन्शुरन्सचे हप्ते भरण्यासाठी, गाडीचे हप्ते भरण्यासाठी करतात आणि किंवा हॉस्पिटलसाठी ती लोक कमवत आहेत. आणि मग वाटतं की अरे आपण या सगळ्यांसाठी कमवतोय, मग आपल्या स्वतःसाठी कधी. तर ह्या सगळ्यातून बाहेर कसं पडावं हा प्रश्न होता. आणि मग त्याच्यातून आम्ही जे कम्प्युटर इंजिनिअरिंग केल्यानंतर जी काही नोकरी ती आवडायची नाही. बरोबर. मग वेगवेगळे माध्यम आम्ही एक्सप्लोर करायला लागलो आणि डेफिनेटली मग ते सगळं करत तो पाथ इथे कधी येऊन पोहोचला ते कळलंच नाही. म्हणजे ही जर्नी जवळपास 18 वर्षांची जर्नी आहे. बरोबर. अशी काही एका रात्री झालेली नाही. करेक्ट. पण स्वामींच्या कृपेने आता आम्ही आलो आणि ते खूप आनंदी आहोत. व्हेरी गुड. खूपच कमाल आहे आणि माझ्यासाठी हे खूप इन्स्पिरेशनल आहे की लोक गावं सोडून चाललेत शहरात आणि तुमचा कुठेही बॅकग्राऊंड नसताना गावातला तुम्ही मुळात इथे आलात आणि हे सगळं उभारलंय आणि 6 वर्षानंतर इतक्या आनंदाने जो तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय तोच कमाल आहे. म्हणजे बाकी सगळे विषय आपण बघणारच आहोत, पण हे खूप कौतुकास्पद आहे. ही सगळी काळ्या हळदीची नर्सरी बनवलेली आहे. करेक्ट. इथे आम्ही काळ्या हळदीची रोपं बनवणं आणि अभिमंत्रित करणं, अच्छा, हे सगळं काम इथे चालतं. ही संपूर्ण शेड म्हणजे अभिमंत्रित करण्यासाठीच आम्ही वापरतो. बर बर. आणि अभिमंत्रित करणं, हो, मगाशी माझा हा प्रश्न होता की नेमकं काय अभिमंत्रित म्हणजे आपण काय करतो. मी दाखवेन तुला की अभिमंत्रित करणं म्हणजे ही एक हे रोप ह्याला अभिमंत्रित केलं दिलं अशी प्रोसेस नाहीये. अभिमंत्रित करणं ही एक पूर्ण लाईफस्टाईल आहे, ही एक साधना आहे. अच्छा. एखादी मुलगी आपण जेव्हा आपल्या घरी आणतो, मुलगी म्हणजे जेव्हा सून म्हणून तिला आणतो आपल्या घरामध्ये, तेव्हा सून म्हणून आणताना आपण तिच्यावर काय संस्करण आहे हे बघतो की नाही. करेक्ट. आणि मग आपण आपली एक फॅमिली पुढे, कारण पुढे सगळं त्याच्यावर असतं. खरंय. तसंच आहे की ती काय संस्कार घेऊन आली आहे. काळी हळद ही आपल्या घरातली महालक्ष्मी आहे. बरोबर. महालक्ष्मी कुठल्या पद्धतीने आलेली आहे, नुसतंच तुम्ही जमिनीवरचं रोपटं आणलं ते रोपटं झालं. आणि अभिमंत्रित काळी हळद हे एक कम्प्लिटली वेगळी थेरपी आहे ऍक्च्युली. तर ती कुठल्या संस्कारातून जाते आणि ती एनर्जी सगळी स्वतःकडे खेचत असते. अच्छा. आणि ती एनर्जी ती बूस्ट करते, जी एनर्जी तिला दिलेली ती बूस्ट करते. बरं. तर तिला कुठल्या एनर्जीमध्ये वाढवलं गेलं ते महत्वाचं असतं. बरं. मग ते सगळं इथे होत असतं. अच्छा. आणि मग आम्ही इथे डेली अग्निहोत्र करतो सकाळ संध्याकाळ. ओके. त्याची कंद काढणं, कंद लावणं, त्याच्या काही पूजा असतात, त्याचे काही मुहूर्त असतात. मुहूर्त म्हणजे सूर्याबरोबर पृथ्वीचा असलेला कोण साधून असलेला तो मुहूर्त असतो. अच्छा. हा, म्हणजे मुहूर्त म्हणजे फक्त कोणीतरी सांगितलं हा घ्या असं नाही. तो मुहूर्त कशावर अवलंबून असतो, तर सूर्य आणि पृथ्वी यांचा कोण, आपण कुठे बसलोय त्या कोणावरती तो मुहूर्त असतो. मग त्याच्यावर काही स्पेसिफिक यज्ञविधी असतात. बरं. आणि हे सर्व करून मग ते अभिमंत्रित होत असतं. अच्छा. आता इथल्या पूर्ण वातावरणामध्ये आम्ही जेव्हा राहतो तर आम्ही इथे नॉनव्हेज खात नाही किंवा आम्ही बनवत नाही इथे. हळूहळू आमच्या आयुष्यातून, म्हणजे माझ्या आयुष्यातून आता 100% नॉनव्हेज बंद झालंय, कांदा लसूण बंद झालाय. म्हणजे ह्या प्रोसेस मध्ये ना तुम्ही स्वतः पण ऑटोमॅटिकली बदलत असता. आमच्याकडे मध्ये एक वास्तुतज्ञ आलेले. अच्छा. बरेच वेळेला, आणि बऱ्याच वेळा लोक अशी आम्हाला भेटायला येतात. तर त्या वास्तुतज्ञ आले आणि त्यांनी काय केलं की खरंच तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे का, त्याची परीक्षा घेण्यासाठी ते आलेले. अच्छा. ओके. तर त्यांनी आल्या त्यांनी सांगितलं तुमच्या काळ्या हळदीची रोपं कुठे आहेत ती काढा. त्यांना मी रोपं दाखवली ते. त्यांनी त्यातली 3च रोपं घेतली आणि ती साईडला ठेवली आणि त्यांच्याकडे एक इन्स्ट्रुमेंट होतं ज्याच्यातून एनर्जी मोजता येते. बरं. तर त्यांनी ते इन्स्ट्रुमेंट काढलं आणि त्याचे 2 टोकं काळ्या हळदीच्या रोपांना लावली आणि त्याच्यानंतर ते इन्स्ट्रुमेंट 3दा फिरलं. आता पहिल्यांदा आम्हाला कळलं नाही एक्झॅक्टली करतायत काय. बरोबर. आणि ते एकदम असे आश्चर्यचकित झाले. आम्ही त्यांना विचारलं काय झालं, ते म्हणतात की अहो जनरली आम्ही जिथे जातो, ज्या वास्तूमध्ये जातो, तर तिथे 100% पॉझिटिव्ह एनर्जी असेल ते इन्स्ट्रुमेंट एकदा फिरतं. अच्छा. तुमच्याकडे ते 3दा फिरलंय म्हणजे 300% चांगली एनर्जी इकडे आहे. बरं. ओके. तर अशा काही माध्यमातून ह्या एनर्जी आपल्याला मोजता येतात. आणि मग जेव्हा ही रोपं आपण घरामध्ये घेऊन येतो आणि तेव्हा ती ह्या लेवलला जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी बूस्ट करतात त्याचा फायदा आपल्याला होतो. बरं. हे अग्निहोत्र कुंड आहे, हे कॉपरचं कुंड असतं पूर्णपणे. बरं. उलट्या पिरॅमिडच्या आकाराचं असतं. त्याच्यामध्ये ह्या देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या असतात. बरं. ह्या गोवऱ्यांची आपल्याला अशी रचना करायची असते. आणि हा आहे भीमसेन कापूर. आपण जे बाहेर कापूर वापरतो वड्या,
त्या वड्या चुकूनही वापरायच्या नसतात, त्यात भरपूर कार्बन असतो. अच्छा. वॅक्स असतं ऍक्च्युली. बरोबर. कापूर म्हणून आपण आणतो, पण कापूर म्हणून वापरायचा असेल तर फक्त भीमसेन कापूरच वापरला पाहिजे प्रत्येक घरामध्ये जे पण तुम्ही काय करणार असाल त्याच्यासाठी. तर ही अशी रचना असते ह्याची. अग्नीचं मुख बनवायचं असतं. ही रचना पण ठरलेलीच आहे की? अच्छा. आपण तिथे 7 गोवऱ्या घेतल्या. इथे तुमचं किती प्रमाण आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर हे गाईचं बिलोना घी जे असतं, बिलोना घी हे साधारणतः तुम्हाला 3-3,500 रुपये किलो प्रमाणे मिळतं. अच्छा. जे बाहेर 500-600 रुपयाचं असतं ते तूप नव्हे. बर. तो सगळा गडबडवाला मामला आहे. ते तूप चुकूनही घरातही खाऊ नये. तो विकतचा हार्ट अटॅक आहे तो तुम्हाला. बरोबर. आणि हवनामध्ये तर कधीच ते तूप वापरू नये, कारण ते तूपच नाहीये मुळात. आपण पेटवतो आणि मग हे जे पेटवलेलं असतं ही काडी त्याच्यात जाऊ द्यायची नाही. हे अग्निहोत्र इथे रोज सकाळ संध्याकाळ केलं जातं आणि सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये ते केलं जातं. अच्छा. आणि जेव्हा अग्निहोत्र होतं त्याचबरोबर बाकीच्या पण काही मंत्रविधी किंवा पूजा इथे रेग्युलरली चालू असतात, त्या करूनच हे अभिमंत्रित होतं. तुला बघ इथे जाणवत असेल की जे काही सुगंध असतात, ज्या काही गोष्टी आहेत, आता ह्या गोष्टी आपल्याला इतर वेळी तुला मिळणार नाही कुठे. सो ही पूर्ण प्रोसेस होणं अत्यंत गरजेचं आहे. मग अथर्व शीर्षाचं पठण असतं. अच्छा. लक्ष्मी कवच वगैरे ज्या काही गोष्टी आहेत, शिवस्तुती, लक्ष्मीस्तुती, ह्या सर्व गोष्टी इथे रेग्युलरली केल्या जातात. अग्निहोत्राचे मंत्र असतात. स्वामींचा तारक मंत्र आम्ही रेग्युलरली इथे म्हणत असतो. आणि त्याच्यातून ज्या भावना तयार होतात, ते जे वाईब्स इथे तयार होतात ना, त्या वाईब्सचं जे आलेलं सत्यामध्ये आलेलं रूपांतर आहे ते तुला इथले हॅपीनेस म्हणून दिसतंय. बरोबर. तर हॅपीनेस असा आपल्याला कुठून आणता येत नाही, तो आतून तयार होतो. तो ह्या सगळ्या गोष्टींमुळे. खरंय खरंय. म्हणजे ह्या सानिध्यातली ही रोपं आहेत, म्हणजे ही अभिमंत्रित रोपं आहेत. ह्यासाठी हे आपण सर्व रेग्युलर रोज करतो, दैनंदिन करतो. किंवा इथे कधीही चुकू नये. आता आपण इतका वेळ डिस्कशन करतो, तुला एक तरी निगेटिव्ह वर्ड ऐकू आला का? बरोबर. आणि कोणाकडूनच येणार नाही. बरोबर. हे सगळं आपण फक्त काळ्या हळदीसाठी करतो असं नाही, ह्याच्यातून आपलं डेली लाईफ पण पूर्ण चेंज होतं. बरोबर. 360 डिग्री आमचं आयुष्य बदललंय पूर्णपणे. बरोबर. काही मंडळींच्या अशा कमेंट्स असतात, मी जसं म्हटलं की अनेक व्हिडिओज मी बघितले आणि त्या खाली असे काही लोकांचे प्रश्न होते की आम्ही काळ्या हळदीचं रोप घरात नेऊन ठेवलं किंवा वाढवलं किंवा जे काय उपाययोजना असतील त्या त्यांच्या अनुषंगाने केल्या, पण आम्हाला काही रिझल्ट मिळाले नाहीत, तर किंवा आम्हाला काहीच फरक जाणवला नाही. तर नेमकं म्हणजे हा असा जो विधी आहे तो रोज करणं आवश्यक आहे की नेमकं काय आहे? नुसती काळी हळद नेली म्हणजे सगळं झालं की त्या शिवाय आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील? हा विधी तुम्हाला घरी करायची गरज नाहीये, केला तर उत्तम, पण हा प्रत्येकाने घरी करावा असं काही, कारण सगळ्यांना ते शक्य पण नसेल मे बी. शहरामध्ये कदाचित ह्या गोष्टी मिळणार नाही किंवा जमेल असं नाही, पण तुमच्याकडे येणारं रोप मात्र ह्या वातावरणातून आलेलं आहे. अच्छा. ते तशा पद्धतीने त्याला संस्कारित करून अभिमंत्रित करूनच पाठवलेले. बरं. सेकंड थिंग, तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला करण्याच्या रोज काही गोष्टी सांगितल्या जातात. जसं की आपण हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये असताना आपल्याला रोज सलाईन लावलं जातं, पण घरी गेल्यावर तुम्ही रोज सलाईन लावा अशी अपेक्षा नसते. बरोबर. पण तुम्ही व्यायाम तरी करावा ही अपेक्षा असते. बरोबर. तसंच आहे की तुम्ही घरी करण्यासाठी काही ऍक्टिव्हिटीज आम्ही देतो, त्याला संकल्प सिद्धी असं आपण म्हणतो. त्या गोष्टी जर तुम्ही रेग्युलरली केलात तर डेफिनेटली 100% फरक हा मिळतोच. बरोबर. सेकंड थिंग, आम्ही हे जाणीवपूर्वक सांगतो की रिझल्ट कडे बघून तुम्ही काळी हळद घेऊच नका. ती काही वस्तू नाहीये किंवा ती काही औषधाची गोळी नाहीये की रिझल्ट कडे. तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जातात तेव्हा तुम्ही बरं होण्यासाठी निश्चित जातात, पण तुम्ही त्याच्याकडून ती गॅरंटी नाही मागत
त्याने सांगितलेलं ते तुम्ही फॉलो करता. बरोबर. बरं तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि औषधच नाही घेतलात तर तुम्ही बरे होणार आहात का? बरोबर. तसंच आहे काळ्या हळदीच्या बाबतीमध्ये पण, की तुम्ही जर काळी हळद घेतला तर त्याच्याबरोबर संकल्पसिद्धी हा जो कार्यक्रम आहे, जो डिझाईन केलेला आहे एवढ्या वर्षाच्या अनुभवातून, बरोबर, तो तुम्ही आवर्जून अटेंड करा, तो आवर्जून तुम्ही वापरा डेली लाईफमध्ये. तुमच्या आयुष्यात बदल हे निश्चितच घडणार. बरोबर. बऱ्यापैकी काळ्या हळदीचा सगळ्यांना फायदा होतो. आतापर्यंत जवळपास 14,000 लोकांना घेतली 14,000 लोकांनी घेतली आणि त्याच्यापैकी बऱ्यापैकी लोकांना हा फायदा झाला. पण त्याच्यातल्या काही लोकांना होत नाही. आता ही लोक कुठची आहेत? ओके, जसं आपण मगाशी म्हटलं ना की आता आम्हाला बरेच जण फोन करतात. आता हा सगळे आपले व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर मग फोन केल्यानंतर आम्ही त्यांना विचारतो की एक्झॅक्टली काय चाललंय त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा काय प्रॉब्लेम्स आहेत. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार की फोन केल्यानंतर जवळपास 15-20 मिनिटं ते त्यांच्या आयुष्यात झालेल्या प्रॉब्लेम्सवरतीच बोलतात. ओके, म्हणजे तो विषय त्यांच्या आयुष्यात किती वाईट आहे आणि किती त्याचे ग्रासलेले आहेत, किती त्रासलेले आहेत याच्यावरती ते निबंध लिहितात सरळ. ओके, बरं त्यांना सांगितलं मग आता एक्झॅक्टली तुम्हाला हवं आहे काय, तर त्यांना प्रश्न पडतोय म्हणजे एक्झॅक्टली तुमचा प्रश्न काय. आम्ही विचारतो एक्झॅक्टली आता तुम्ही काय नको आहे ते आम्हाला सांगितलं, आता तुम्हाला हवं आहे काय. बरं त्याच्यावरती 1 किंवा 2 वाक्यातच त्यांचं उत्तर असतं. म्हणजे तुम्हीच बघा की जे नको आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे जवळपास 15 ते 20 मिनिटं आहेत आणि जे हवं आहे ते तुमच्या डोक्यातच नाही आहे. मग जर नको आहे त्या गोष्टी जर तुमच्या डोक्यातच नसतील तर त्या अस्तित्वात कशा येतील. ओके, आणि एक्झॅक्टली काळी हळद इथे तुम्हाला मदत करू शकत नाही, कारण जोपर्यंत तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही क्रिएट केलं नाही तर तुम्हाला काळी हळद मदत नाही करू शकणार. आणि म्हणून तो संकल्पसिद्धी कार्यक्रम आपण जो देतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय हवं आहे ते क्रिएट कसं करावं त्याच्याविषयी मार्गदर्शन केलेलं असतं. आणि म्हणून तो महत्त्वाचा आणि तो राबवणं खूप गरजेचं आहे. बरोबर. काळ्या हळदीची अभिमंत्रित रोपं फक्त ह्याच सीझन मध्ये मिळतात. अच्छा. तर घरामध्ये ती 3 रोपं किंवा 7 रोपं असे त्याचे सेट असतात. बरोबर. तुमचं घर जर साधारणतः 2-3 खोल्यांचं असेल आणि किंवा 500 स्क्वेअर फुटापर्यंत एक साधारण घर असेल तर तुम्हाला 3 रोपं ठेवली पाहिजे कमीत कमी. आणि जर त्यापेक्षा मोठं असेल तर 7 रोपं आपण ठेवू शकतो. अच्छा. ती इथून मागवून घ्यायची, त्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर तुम्हाला पूर्ण म्हणजे संकल्पसिद्धी असलेला PDF फाईल पाठवतो. ती PDF फाईलची तुम्ही प्रिंटआउट पण काढू शकतात किंवा नॉर्मल ती PDF फाईल पूर्ण वाचा आणि त्याच्यानुसार कृती करा. तुळस जशी आपण आपल्या घरामध्ये पूजनीय आहे आणि ती मेडिसिनली पण हाय आहे आणि स्पिरिच्युअली पण आहे. काळी हळद अगदी तशीच आहे. अशा अनेक वनस्पती आहे पण काळी हळद सुद्धा त्यातली एक श्रेष्ठ आहे. तिला कृष्ण हरिद्रा असं म्हटलं जातं. आणि ती आपल्या घरामध्ये जर ती ठेवली तर मेडिसिनली पण आपलं घरातलं वातावरण अतिशय चांगलं राहतं आणि त्याचबरोबर स्पिरिच्युअली पण आतापर्यंत आपण जे बेनिफिट्स आपण बघितले ते सगळे बेनिफिट्स पण आपल्याला मिळतात. येस, नक्की. नुसती रोपं घरात ठेवली आणि मला आता फायदा होईल तर तसं नाही, कारण काळी हळद कुठल्याही प्रकारची एनर्जी क्रिएट करत नाही. बरोबर. तुम्ही जी एनर्जी क्रिएट करणार आहात ते ती वाढवण्याचं काम करते. त्यामुळे तुम्हाला एनर्जी क्रिएट करणं भाग आहे. बरोबर. ते कंपल्सरी आहे. बरं तुम्ही कुठली एनर्जी क्रिएट करणार ती वाढवणार आहे. जर तुम्ही निगेटिव्ह एनर्जी क्रिएट केली, अरे माझं कामच झालं नाही, माझं कामच झालं नाही, माझं कामच झालं नाही, तर ती वाढवणार आहे. बरोबर. तिला ते कळत नाही. बरोबर. आणि मग तुम्हाला फायदा होणार नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ह्या सर्व गोष्टी, काळी हळद असू दे किंवा अन्य कुठल्याही गोष्टी, या सगळ्या सप्लिमेंट्स आहेत. शेवटी सर्वात खंबीर असलं पाहिजे किंवा पॉझिटिव्ह असलं पाहिजे ते म्हणजे तुमचं मन. तुम्ही निगेटिव्ह असून हे काही उपाय कुठलेही जगातले केलेत तरी ते कुठलेच लागू होणार नाही. इव्हन गोळ्या सुद्धा घेताना तुमच्या मनात ही गोळी काम करेल की नाही अशी शंका असेल तर ती गोळी करणारच नाही, कारण तुमचं मन पहिलं असलं पाहिजे, त्यावर विश्वास ठेवणार. हा सर्वात ह्याचा गाभा आपण म्हणू शकतो. या व्यतिरिक्त एक्सटर्नल उपाय म्हणून किंवा शारीरिक कुठल्या व्याधींवर ही काळी हळद काम करते का किंवा तिचे फायदे काय आहेत? काळी हळद ही प्रचंड औषधी आहे. बेसिकली लाईफस्टाईल डिसीजेस आजकाल ज्या झालेल्या आहेत की अगदी रोजच्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्याला कॅन्सर, मधुमेह म्हणजे लोकांचा तो आता सोबती झाला जीवनसाथी वगैरे. मधुमेह आहे, थायरॉइड आहे, हार्मोनल चेंजेस आहे, त्यानंतर सगळ्या प्रकारचे अल्सर म्हणजे अगदी माउथ अल्सर, तोंड येण्यापासून पाईल्स पर्यंत आतमध्ये सर्व प्रकारच्या जखमा, ह्या सर्व प्रकारचे अल्सर असतात. अच्छा. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी, लठ्ठपणासाठी, सांधेदुखीसाठी काळी हळद रामबाण इलाज आहे. फक्त ती 100% सेंद्रिय असावी. आणि फर्स्ट सेकंड स्टेजचा कॅन्सर जर असेल तर तो रिकवर व्हायला पण मदत होते. अदरवाईज तो नॉर्मल राहायला मदत येते, शुगर कंट्रोल मध्ये येते. तर अशा अनेक, माझा स्वतःचा थायरॉइड ह्याच्याने कव्हर झाला आणि आज मी कुठलीही गोळी खात नाही. मुंबईत असताना हे आजार आम्हाला होते. बरोबर. आता ते आजार आम्हाला नाही आहेत. बरं, पण मग आता ही कन्झ्युम कशी करायची? जेवणात वापरायची, साध्या हळदीला रिप्लेसमेंट करायचंय की वेगळं काय? नाही, काळी हळद ही औषध आहे. औषध म्हणूनच वापरायची आहे. ती 1 ग्रॅम सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत घ्या. गाईचं नैसर्गिक दूध असेल तर गुड, पण ते मिळत नाही म्हणून आम्ही सांगतो पाण्यासोबत घ्या.
तर पाण्यासोबत ती नॉर्मल तुम्ही अनैश्य पोटी किंवा भरल्या पोटी सुद्धा खाऊ शकतात. सुरुवातीला 1 ग्रॅम खायची असते दिवसातून एकदा, 1 आठवड्यानंतर तुम्ही 2 वेळेला ती खाऊ शकता. आणि आपल्याकडे त्याची ओरिजिनल पावडर म्हणजे त्याची आपल्याकडे उपलब्ध आहे. फक्त ती खडखडीत उन्हात सुकवलेली असायला पाहिजे. त्याचं कर्क्युमाइन काढून घेऊन बाकीच्या चोथ्याची पावडर बनवलेली नसली पाहिजे. ती ज्या नैसर्गिक स्वरूपात आहे त्याला नैसर्गिक उन्हाची एनर्जी देऊनच ती बनवलेली असली पाहिजे. आणि तशा पद्धतीची पावडर तुम्ही घेतलात तर तुम्हाला निश्चितच त्याचा बेनिफिट होणार आहे. येस, थँक्यू सो मच सर आणि मॅडम. तुम्ही दोघांनीही आपल्याला काळ्या हळदीविषयी अतिशय उपयुक्त अशी दोन्ही बाजू तिच्या सांगत माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे एका व्हिडिओमध्ये लोकांच्या शंका कव्हर करणं शक्य नसतं, त्यामुळे ह्याबाबत अनेक व्हिडिओज यूट्यूबवर उपलब्ध आहेत. दीपाली प्रणित हॅपी इको विलेज तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज मिळतील. सो तुम्ही त्यासुद्धा नक्की बघा. त्या व्यतिरिक्त त्या सगळ्या बघून तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर अर्थातच मॅडम नंबर सांगतील, मला वाटतं तुमचा एक नंबरसुद्धा असेल, त्यावर कॉन्टॅक्ट करा. तुमच्या शंका दूर केल्या जातील. आणि मला वाटतं कोणाला हवी असेल ही हळद, सर्वात मुख्य विषय, तर कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुमचा एकदा मोबाईल नंबर. ओके, माझा नंबर आहे 9821888707. हा एक नंबर आहे. आणि दुसरा आहे 9820596182. बरं. आणि युट्यूब चॅनलचं नाव मला वाटतं तुमच्या दीपाली प्रणित हॅपी इको विलेज या नावाने चॅनल आहे. बरं, या चॅनलवरती सुद्धा मला ॲडिशनल या प्रोजेक्ट विषयी माहिती मिळेल. आपण आता फक्त मला वाटतं काही % जमिनीचा हिस्सा दाखवलेला आहे. 1% म्हटलं तरी चाला हरकत नाही. इतका मोठा हा प्रोजेक्ट आहे. आणि नक्कीच आपल्याला तुमचा रिस्पॉन्स या व्हिडिओचा जो असेल तो आपण पाहूया. आणि त्यानंतर तुमच्या कमेंट्स आल्या तर खूप सुंदर प्रकारे गोपालन सुद्धा केलेलं आहे. देशी गायींचं संवर्धन हा खरं तर एक स्वतंत्र विषय आहे आणि त्यावर सुद्धा सर आणि मॅडम काम करतात. तर आपण निश्चितपणाने तुमची इच्छा असेल तर तो व्हिडिओसुद्धा आगामी काळात करण्याचा प्रयत्न करू. परंतु तुर्तास काळी हळद या विषयावर माहिती देणारा हा व्हिडिओ होता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मी प्रतिक्रियांमध्ये वाचायला उत्सुक आहे, त्यामुळे नक्की लिहा. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.